शिक्षण प्रसारक मंडळ बनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय बनी वर्ग 11वी के ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे। माझा विषय आहे अर्थशास्त्र। नाव आहे भास्कर पिसे। मोबाईल क्रमांक आहे 9850277103। आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे अर्थशास्त्रातील पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पादनाचे घटक याचा अभ्यास केलेला आहे। उत्पादन म्हणजे काय? उत्पादनाचे किती घटक आहेत? उत्पादनाचे 4 घटक: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक। या चारही घटकाचा आपण अभ्यास सविस्तरपणे केलेला आहे। त्यानंतर दुसरं होतं वितरण। आपण वितरण म्हणजे काय याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे। नंतर विनिमय म्हणजे काय आणि शेवटचं उपभोग म्हणजे काय। त्यानंतर आपण याच प्रकरणातील स्थूल अर्थशास्त्र याचा अभ्यास केलेला आहे। स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? स्थूल म्हणजे मोठा घटक आणि सूक्ष्म म्हणजे काय? लहान घटक। याचा आपण अभ्यास केलेला आहे। मग स्थूल याची प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी सांगितलेली व्याख्या याचा आपण अभ्यास केलेला आहे। तर त्यांनी सांगितलेली व्याख्या पुन्हा एक वेळा: स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक परिमाणाशी नसून एकूण परिमाणाशी येतो। वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो। वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो। तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो। त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनाचा अभ्यास केलेला आहे। पहिली संकल्पना पाहिली होती राष्ट्रीय उत्पन्न। पहिली संकल्पना कोणती पाहिली होती? राष्ट्रीय उत्पन्न। मग राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणतात? तर साध्या शब्दामध्ये सांगितलं होतं की देशाच्या अर्थव्यवस्थेत एका वर्षाच्या कालखंडात जेवढ्या वस्तू व सेवांची निर्मिती होते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात। नंतर पाहतो बचत। बचत हा स्थूल अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे। बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते आणि उत्पन्न जास्त असेल तर बचत जास्त राहील आणि उत्पन्न कमी असेल तर बचत ही कमी राहील। उत्पन्नाचा असा भाग की जो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्याला आपण बचत असे म्हटलं आहे। नंतर पाहिलं गुंतवणूक। गुंतवणूक ही बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि या भांडवलाचा वापर आपण उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय। नंतर आपण व्यापार चक्र पाहिलं होतं। व्यापार चक्र म्हणजे काय? व्यापार चक्र म्हणजे चढ उतार। अर्थव्यवस्थेत घडून येणारे चढ उतार म्हणजे व्यापार चक्र। त्याला आपण तेजी आणि मंदी असं म्हटलं होतं। त्यानंतर पाहिलं होतं आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय आणि आर्थिक विकास म्हणजे काय। या संकल्पना बघितल्यानंतर आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील फरक स्पष्ट करायचा आहे। मग आर्थिक वृद्धी कशाला म्हणतात आणि आर्थिक विकास कशाला म्हणतात याचा
फरक स्पष्ट हा तुम्हाला कायम स्वरूपात लक्षात ठेवायचा. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. तर आर्थिक विकास म्हणजे या आर्थिक वृद्धीबरोबर महत्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणामध्ये वाढ करत असतात. नंतर दुसरं सांगितलं, दुसरा फरक आहे आर्थिक वृद्धीमध्ये लिहायचे दुसरं 2 नंबर की ही संकल्पना म्हणजे आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित व संख्यात्मक आहे. तर तिकडे लिहायचं आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक व गुणात्मक आहे. तिसरं सांगायचं की आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. तिकडे सांगायचं आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. नंतर मग चौथं लिहायचं आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे. तर तिकडे सांगायचं आर्थिक विकास सर्वसमावेशक संकल्पना आहे. नंतर 5वं लिहायचं आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. तर आर्थिक विकास हा सहेतू व पुरोगामी होणारा बदल आहे. आणि 6वं सांगायचं आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा इत्यादीद्वारे मोजला जातो. अशा प्रकारे तुम्हाला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याचा फरक स्पष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपलं प्रकरण पहिलं समाप्त झालेला आहे. त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे स्वाध्याय. महत्वाचा भाग म्हणजे काय? स्वाध्याय. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. पहिलं सांगितलं आहे की अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. विधाने दिलेली आहेत. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनोमी यापासून आले आहे. सांगितलेलं आहे अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. आणि सांगितलेलं आहे अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. असे 4 मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यामधलं उत्तर कोणतं योग्य आहे त्यासाठी पर्याय दिलेले आहे. पहिलं पर्याय दिलेले आहे अ ब क. दुसरं दिलेलं आहे अ आणि ब. तिसरं दिलेलं आहे ब आणि क. आणि चौथं दिलेलं आहे अ ब क आणि ड.
तो प्रश्न कसा विचारलेला आहे की अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. कोणती विधान लागू होतात? 4 होतात, 3 होतात, 2 होतात, कोणती होतात? यासाठी पर्याय तुम्हाला दिलेले आहे. तर अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, लागू होते. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया पासून आलेले आहे, हे लागू होतं. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे, हेही लागू होते. आणि अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे, हे वाक्य लागू येते. आणि म्हणून पर्यायामध्ये अ, ब, क आणि ड म्हणजे 4 नंबरचा पर्याय हा योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. उत्तर आहे अ, ब, क, ड नंबर 4. त्यानंतर पाहू आपण दुसरं सांगितलं आहे की ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधाने किंवा विधान लागू होत नाही. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्र म्हणतात. 2. ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला. नंबर क, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. आणि ड, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करतात. त्यासाठी पर्याय दिलेला आहे. पर्याय 1 ड, पर्याय 2 अ, ब, क, पर्याय 3 अ आणि ड, आणि पर्याय 4 क आणि ड. प्रश्न काय? ॲडम स्मिथच्या बाबतीत कोणते विधान लागू होत नाही? अर्थशास्त्र ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्र म्हणतात, लागू होते. ॲडम स्मिथ यांना राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला, तोही लागू होते. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, हेही लागू होते. आणि ड, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, हे लागू पडत नाही. म्हणून योग्य पर्याय कोणता आहे? ड, पहिला. समजलं का? याच्यामध्ये उत्तर कोणतं आहे? ड, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, हे ॲडम स्मिथच्या कोणतेही विधान लागू होत नाही. ड नंबर 1 पर्याय. तिसरं, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्याचा विचार केला आहे. नंबर अमर्यादित गरजा. नंबर ब, मर्यादित साधने. नंबर क, गरजांना अग्रक्रम नसतो. आणि नंबर ड, साधनाचे पर्यायी उपयोग. प्रश्न काय विचारलेला आहे? लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्याचा विचार केला आहे. कोणत्या मुद्द्याचा विचार केला त्यांनी अमर्यादित गरजा, मर्यादित साधने, साधनाचा पर्यायी उपयोग. म्हणजे पर्याय दिलेला आहे अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ, ब, क आणि ड, आणि चौथं दिलेला आहे अ, ब आणि ड. तो योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय अ, ब, ड. म्हणजे अमर्यादित गरजा, मर्यादित साधने आणि साधनाचे पर्यायी उपयोग, हे योग्य पर्याय आहे. आणि म्हणून 4 नंबर अ, ब, ड हे लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत विचार केलेला आहे. नंबर 4,
संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करता येते. ब. संपत्तीत मनुष्य बाह्यता आहे. नंबर क. संपत्तीत उपयोगिता नसते. आणि ड दिलाय संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. तर पर्याय दिलेला आहे अ, ब, ड. दुसरं दिलेलं आहे अ, क, ड. तिसरं दिलेलं आहे ब, क, ड. आणि चौथं दिलेलं आहे यापैकी नाही. आणि म्हणून संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. एक. संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवघेव करता येते. हे संपत्तीबाबत लागू होते. संपत्तीत मनुष्य बाह्यता आहे हे विधान लागू होते. संपत्तीत उपयोगिता नसते हे लागू होत नाही. आणि संपत्तीत दुर्मिळता व विनिमयता आहे हे विधान लागू होते. आणि म्हणून अ, ब आणि ड म्हणजे पर्याय नंबर 1 अ, ब, ड हा योग्य पर्याय आहे. नंबर 5 राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकाचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकाचा विचार केला जातो. नंबर अ सांगितला आहे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवाचा समावेश होतो. ब सांगितलेला आहे यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवाचा समावेश होतो. क सांगितलाय दुहेरी मोजमाप टाळता येते. आणि ड सांगितलाय बाजार भावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. यासाठी पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय दिलेला आहे अ आणि क. दुसरा पर्याय दिलेला आहे ब आणि क. तिसरा पर्याय दिलेला आहे अ, ब, ड. आणि चौथा दिलेला आहे अ, ब, क, ड. आणि म्हणून या ठिकाणी चारही मुद्दे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवाचा समावेश होतो. यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवाचा समावेश होतो. दुहेरी मोजदाद टाळता येते आणि बाजार भावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. आणि म्हणून अ, ब, क, ड हा चौथ्या नंबरचा पर्याय त्याला योग्य असतो. त्यानंतर पाहायचं आपल्याला सहसंबंध स्पष्ट करा. पहिला सहसंबंध सांगितलेला आहे नैसर्गिक शास्त्र, तंतोतंत शास्त्र, सामाजिक शास्त्र. सहसंबंध सांगायचे जर काय लिहायचं मग आपल्याला अमूर्त शास्त्र. दुसरं सांगितलं आहे भौतिक शास्त्र. ठीक आहे मित्र का मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र. तर भौतिक शास्त्र कोणतं नैसर्गिक शास्त्र. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्यने लिहिलेला आहे. तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला आहे. आवश्यक गरजा आणि सुखसोयीच्या गरजा. सुखसोयीच्या गरजा म्हणजे धुलाई यंत्र. तर आवश्यक गरजा म्हणजे अन्न पदार्थ. आणि 5वं सांगितलं आहे विनामूल्य वस्तू उपयोगिता मूल्य. तर आर्थिक वस्तू हे
विनिमय मूल्य होय. आणि नंतरचा शेवटचा आहे प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करा. पहिली संकल्पना सांगितलेली आहे, वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. म्हणजे खालील उदाहरणाच्या सहाय्याने संकल्पना ओळखून स्पष्ट करा. हा 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. तर पहिला सांगितलाय की वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागली. तर याच्यामध्ये संकल्पना आहे वैयक्तिक गरज. मग त्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करायचं आपल्याला. वैयक्तिक गरज म्हणजे काय, तर जी गरज वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाते त्या गरजेला वैयक्तिक गरज असे म्हणतात. नंबर 2, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. तर आपल्याला ही संकल्पना पहिले ओळखायची आहे. रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास म्हणजे वैयक्तिक आर्थिक चल. त्याचे स्पष्टीकरण द्यायचं आहे की जे आर्थिक चल विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था इत्यादीशी संबंधित असते, अशा आर्थिक चलास वैयक्तिक आर्थिक चल असे म्हणतात. या वैयक्तिक आर्थिक चलाचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. तिसरं सांगितलं आहे की आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली. ती संकल्पना कोणती आहे, आर्थिक वृद्धी. मग आर्थिक वृद्धी म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण लिहायचं की दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात किंवा उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांच्या मूल्यात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. चौथं सांगितलं आहे, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1,000 रुपये वाचविते. कोणती संकल्पना आहे, वैयक्तिक बचत. मग वैयक्तिक बचतीचे स्पष्टीकरण आपल्याला खालील प्रकारे करता येतात. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणाऱ्या सध्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा भाग म्हणजे वैयक्तिक बचत होय. आणि नंतर 5वं आणि शेवटचं सांगितलं आहे, रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान टाकण्यासाठी वापरला. तर ही कोणती संकल्पना आहे, वैयक्तिक गुंतवणूक. मग वैयक्तिक गुंतवणूक कशाला म्हणतात, वैयक्तिक बचतीतून निर्माण केलेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर करणे म्हणजे वैयक्तिक गुंतवणूक होय. वैयक्तिक बचतीतून निर्माण केलेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर करणे म्हणजे वैयक्तिक गुंतवणूक होय. अशा प्रकारे आपण या संकल्पना ओळखून त्याचं स्पष्टीकरण केल्यास एका याला 2 मार्क दिले जातात. अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे आणि नंतरचा भाग आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.